नमस्कार. मी डॉक्टर उत्तम करमाळकर. आज मी आपल्याला एक गोष्ट सांगणार आहे. संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा संस्कार नाही. आपल्या जीवनामध्ये 3 स्त्रियांचा नेहमी आदर करा असं सांगितलं जातं. जी तुम्हाला जन्माला घालते ती आई, त्या आईचा आदर करा. जी तुमच्यासाठी जन्म घेते पत्नी, त्या पत्नीचा आदर करा. जी तुमच्यामुळे जन्म घेते ती मुलगी, त्या मुलीचा आदर करा. बघा, साधं सोपं जगावं, दिलखुलास हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं. जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते. इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड, या 2च गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात. मित्रांनो, एका सभेमध्ये गुरुजीने एका 30 वर्षाच्या तरुणाला त्यांच्या प्रवचनाच्या वेळी उभे राहण्यास सांगितलं. त्याला विचारलं की तू मुंबईत जुहू चौपाटीवर चालला आहेस, समोरून एक सुंदर मुलगी येत आहे, तू काय करशील? तो तरुण म्हणाला, मी तिच्याकडं पाहीन. गुरुजीने विचारलं की ती मुलगी पुढे गेली तर मागे वळून बघशील का? मुलगा म्हणाला, हो, बायको माझ्यासोबत नसेल तर मागे वळून बघेन. त्यावेळी सभेत जे लोक होते ते सगळे हसले. गुरुजीने पुन्हा त्याला विचारलं की मला सांग, तो सुंदर चेहरा तुला किती दिवस लक्षात राहील? तो तरुण म्हणाला, 5-10 मिनिटे, जोपर्यंत दुसरा सुंदर चेहरा दिसत नाही, असं त्या तरुणानं प्रांजळपणे सांगितलं. गुरुजी त्या तरुणाला म्हणाले, आता जर कल्पना कर, तू जयपूरहून मुंबईला जात आहेस. मी तुला पुस्तकांचे एक पाकिट दिलेलं आहे आणि तुला सांगितलं की हे पाकिट मुंबईतल्या एका मोठ्या व्यक्तीला द्यायचं आहे. पॅकेट डिलिव्हरी करण्यासाठी तुम्ही त्याच्या मुंबईतील घरी गेलात, तेव्हा तुम्हाला कळलं की तो एक मोठा अब्जाधीश आहे. घराबाहेर 10 गाड्या आणि 10 वॉचमन आहेत. तुम्ही आत पॅकेटची माहिती पाठवली. मग ती ऐकून तिथले गृहस्थ स्वतः बाहेर आले, तुमच्याकडून पॅकेट घेतलं. तुम्ही जायला निघाला तेव्हा घरी येण्याची विनंती केली. जवळ बसून गरमागरम जेवण केलं. जाताना विचारलं, कसे आलात? तुम्ही म्हणालात, लोकल ट्रेनमधून आलो. मग त्यांनी ड्रायव्हरला तुम्हाला इच्छित स्थळी नेण्यास सांगितलं. तुम्ही तुमच्या जागेवर पोहोचणार इतक्यात त्या अब्जाधीश गृहस्थाचा फोन आला की भाऊ, तुम्ही आरामात पोचलात ना? मग आता मला सांगा, किती दिवस त्या गृहस्थाची आठवण ठेवणार? मग तो तरुण म्हणाला, गुरुजी, आपण अशा व्यक्तीला आयुष्यात मरेपर्यंत कधीही विसरू शकत नाही. युवकाच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित करताना गुरुजी म्हणाले, हे जीवनाचं वास्तव आहे. सुंदर चेहरा थोड्या काळासाठी लक्षात राहतो, पण सुंदर वागणूक आयुष्यभर लक्षात राहते. हाच जीवनाचा गुरुमंत्र आहे. चेहऱ्याच्या आणि शरीराच्या सौंदर्यापेक्षा तुमच्या वागणुकीच्या सौंदर्यावर लक्ष केंद्रित करा. आयुष्य स्वतःसाठी आनंददायी आणि इतरांसाठी अविस्मरणीय प्रेरणादायी बनेल. बघा, ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज दूर होतील. पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असेल तर या दुनियेत सर्वच गोष्टी सुंदर दिसतात. परिस्थितीने दिलेल्या घावांना भरून देणारं औषध
मेडिकलमध्ये भेटत नाही. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो, मग तो आधाराचा शब्द असो की संकटात दिलेला मदतीचा हात. जीवनात काही प्रसंगी पैशाची नाही तर आधाराचीच गरज असते. यावेळी आधार देणारी व्यक्तीच सर्वश्रेष्ठ ठरते. सुख कणखर गोष्टीमध्ये लपलेलं असतं, फक्त ते मनभर जगता आलं पाहिजे. सर्वप्रथम आपण आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सूचनांचे, नियमांचे, कायद्यांचं पालन करा, पण लोकशाही व संविधान जिवंत ठेवून वाचवा. एकमेकांना अडचणीत आणू नका, त्यापेक्षा मदत करा. जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा. नको त्या उठाठेवी करू नका, वाद वाढवू नका. दुसऱ्याच्या वहिवाट संपत्तीवर आपली समजून वागू नका. खरं तर ते पापच आहे. समाजातील खोट्या राजकारणी, स्वार्थी, मतलबी, विश्वासघातकी लोकांपासून नेहमीच दूर राहा. खोट्या अफवांनंतर विश्वास ठेवण्याआधी प्रत्यक्ष खात्री करा. नेहमी सुखी, समाधानी, आनंदी राहा. नेहमी सावध राहा, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. प्रत्येक जीवन हे आयुष्य फार सुंदर आहे. प्रत्येकाचं जीवन आयुष्य फार सुंदर आहे. ते आनंदात जगा, दुसऱ्यालाही आनंदी जगू द्या. स्वार्थ, अहंकार कधीही मनात ठेवून वागू नका. वाईट आणि कठीण प्रसंगाची वेळ कधी, केव्हा, कुठे, कुणावर येईल हे सांगू शकत नाही, हे कायम लक्षात ठेवा. संकलक प्रवीण सरवदे, कराड. धन्यवाद.